नमस्कार मित्रो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण निघालेलो आहोत फायनली सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी। खूप दिवसानंतरनं ऊन कडक आहेच, आता उन्हाची काय वाट बघत बसत नाही, म्हटलं जाऊयात। मलाही करमणं झालं आणि आता माझ्यासोबत काय प्रतिमा आणि तन्वीश नाही आहेत आज ते मला बाय बाय करा आलेली आहेत आणि आपली बाईक, आपला काळा घोडा खूप दिवसानंतरनं राईडसाठी काढलेला आहे। त्याच्यावरती बॅग पॅक केलेली आहे, सगळं रेडी आहे। आता आपण निघालेलो आहोत सांदन व्हॅलीकडे। तिकडे का तर आहे एक काजवा महोत्सव, एक खूप प्रसिद्ध अलीकडे झालेला आहे। तिकडे खूप जास्त काजवे एकत्र बघायला मिळतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एक यात्रा आहे, एक उत्सव आहे, तोही मला कवर करायचा आहे। नामदेवने मला सांगितलं की तिकडे आता सध्या ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी चालू आहेत, तर त्या कवर करायला खूप छान आहेत। सो त्या गोष्टी आज मी तुम्हाला दाखवायला निघालेलो आहे। चलो बाय बाय, चल बाय। आणि नेहमीप्रमाणे मागे लागलेल्या तन्वीशला बाय बाय करून पुढील प्रवासाची सुरुवात केली। यावेळी मी ठरवलं होतं काळ्या घोड्यासोबतच्या राईडमध्ये स्वतःकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण नाही करायचा, म्हणून गाडीत पहिलं पेट्रोल फुल करून घेतलं आणि पनवेलचा हाट समजल्या जाणाऱ्या फ्लायओव्हरवरून काळा घोडा सुसाट सुटला। तो थेट त्यांनी पहिला शिळफाटा गाठला, नंतर डोंबिवली करत कल्याण गाठले। दुपारच्या उन्हाचा तडाखा कमी होता म्हणून की काय, हे गुदमरून टाकणारं ट्रॅफिक लागलं होतं। राव, कल्याण फाट्यावरून नक्की कुठल्या गाड्या कुठं चालल्या आहेत हे कोणालाच कळत नव्हतं। तिकडे आपले ट्रॅफिक पोलीस एकाची पावती फाडण्यात व्यस्त होते। असो, कसा बसा ट्रॅफिकच्या जाचातून निसटून नाशिक हायवेच्या गरम हवेमध्ये प्रवेश केला। शहापूरला पोहोचलेलो आहे। इतकी भयंकर गरमी आहे मित्र, म्हणून सांगू अक्षरशः घामाचा जो काही लोट आहे तो माझ्या तोंडात येत होता आणि तोंड अक्षरशः खारट झालं होतं। म्हटलं की आता मस्तपैकी थंडगार नीरा घेऊयात आणि नंतर कुठेतरी थांबूयात हॉटेलमध्ये। यार जाम भयंकर गरमी आहे। थंडगार नीरा पिऊन पेटलेला पाचगणीला थंड करून शहापूरला टाटा बाय बाय केली। आता कसारा घाटात येऊन पोचलो होतो तर बघतो तर काय, एका भल्या मोठ्या ट्रकचा अपघात झाला होता। असं काही दृश्य पाहिलं की मनात अक्षरशः धस्स होऊन जातं। बरेच चांगले वाईट विचार मनात अक्षरशः काहूर माजवून टाकतात। थोड्याच वेळात मी इगतपुरी क्रॉस करून बाहुली धरणाकडे जाणारा रस्ता पकडतो आणि तिथून खरी सुरुवात होते ते एका धमाल राईडला। आहा, काय तो रस्ता! कुरुंगवाडीच्या पुढे तर कळसुबाई रांगेतील उंच उंच कडे अक्षरशः असे भासत होते की आत्ता अंगावरती कोसळत आहेत की काय। म्हणजे जितके धडकी भरवणारे कडे तितकाच नयनरम्य परिसर। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। आता मी पोचलेलो आहे आंबेवाडी गावामध्ये आणि या गावामधून कळसुबाई शिखराची अख्खी रेंज दिसते बघा। हे आहे अलंग मदन कुलंचं त्रिकूट, ते पाठीमागे दिसते ते कळसुबाई शिखर आणि हे आंबेवाडी गावचं क्रिकेट ग्राउंड बोलू शकतो। केवढा मोठा परिसर आहे हा। आणि म्हणलं थोडासा विसावा घेऊयात। मस्त वातावरण आहे सध्या तरी, आता ऊन खाली झालेलं आहे, बट दुपारी इतकं ऊन होतं कडक, म्हणजे अक्षरशः उन्हाच्या जळ्या बसत होत्या मला। त्याच्यामुळे थांबत आलो, त्याच्यामुळे एवढा उशीर झालेला आहे। सो इथून पुढे मला जायला अजून 1.5 तास लागू शकतो। बघूया आता, कंटाळा तर आला कारण की पाठ आणि मान घाईला आलेली आहे। खूप दिवसानंतर काळ्या घोड्यावरती मी आता भटकंती चालू केलेली आहे। आंबेवाडीतून काळ्या घोड्याला किक मारली आणि सनसेटचा नजारा अनुभवत मी येऊन पोचलो बारी गावच्या खिंडीत। मी आता बारी गावाजवळ येऊन पोचलेलो आहे आणि या खिंडीमध्ये आल्यानंतर ना जे वातावरण मला दिसलंय, अक्षरशः मी स्वतःला रोखू नाही शकलेलो आहे। इथे आलेला पहिल्यांदा एक शॉट घेतला जो तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यानंतर ना लगेच ते असं वातावरण म्हणजे ते ढग वगैरे चेंज होत आहेत
काय तिकडे लाल बुंद झालं होतं सगळं, तिकडे आता एकदम पांढरा फिक्कट ढग येतोय. खूप मोठमोठाले ढग येत आहेत या इथे. आणि दिवसभर कडक ऊन होतं आणि संध्याकाळ इतकी शांत, इतकी सुंदर झाली. त्याच्यामुळे दिवसभराचा जो काही थकवा आहे तो ह्या नजाऱ्याने निघून गेलेला आहे माझा. आता मी शेंडी गावातील वन विभागाच्या चेकपोस्टवरती येऊन पोहोचलो होतो. तिथून अभयारण्य प्रवेशाचे तिकीट घेऊन काळ्या कुट्ट अंधारातील प्रवास सुरू झाला. जंगलातून एकट्याने बाईक राईड करण्याचा एक वेगळाच थ्रिल अनुभवत शेवटी मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचलोच. अर्थात मी साम्रद गाव वाटले होते. फायनली 8:30 वाजता आपण पोचलो आहोत साम्रद मध्ये. आणि हे बघा नामदेवचं घर किती बदललंय. खूप काही चेंजेस केलेत त्यांनी. क्या बात, मागच्या वेळेस असं नव्हतं. हे खूप काय बांधून घेतले, दुकानच टाकलंय भाईने. कुठे गेला नामदेव राव, कसे काय आहात? मस्त तुम्ही? अरे काय किती बदल करून ठेवलाय हा. लोकांच्या मार्गदर्शनाखाली नाही का, लोक जेव्हा फिरले जातात ना, तू असं कर तसं कर हे कर ते कर. अरे भरपूर चेंज आहे. किती महिन्यात हे 3-4 महिने झालेत का? 3-4 महिने झाले. 3-4 महिन्यात ना. बाप रे, एक नंबर. मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. आता प्लॅन असा आहे आमचा की पहिल्यांदा जेवतोय मी, जेवण लगेच जातोय घाटघरला, कारण की तिथे आता सोंग चालू होतील. म्हणजे रात्रभर ते कार्यक्रम चालू असणार आहे. पण पहिल्यांदा जो काही मेन कार्यक्रम असेल तो आपण कव्हर करूयात. नक्की काय प्रथा आहे, नक्की काय स्टोरी आहे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. आणि मग आपण जाणार आहोत काजवे बघायला. रात्रभर फिरणार आहोत या जंगलामध्ये. इथे आल्याला आपली जेके फॅमिली भेटलेली आहे नाशिकहून. आणि कुठलं गाव म्हटलं तुम्ही? सावरकरांचं गाव ना, भोगूर. क्या बात. ए पिल्लू, हे घाबरते मला, काय माहिती. मस्तपैकी जेवण करून आपण आता निघालो आहोत घाटघर गावामध्ये. एवढ्या वर्ष मी या भागात येतोय, पण मी पहिल्यांदा घाटघर गावामध्ये निघालो बरं का. हा, म्हणजे मी साम्रद किंवा या सांदन व्हॅलीमध्ये खूप वेळा आलो होतो, बट घाटघर गावामध्ये, घाटघर कोकणकडा मी पाहिलेला आहे. गावामध्ये मी पहिल्यांदाच चालू या कार्यक्रमाच्या निमित्ताने. या कार्यक्रमामध्ये सोंग जी ती किती आहेत? 35 ते 40 सोंग आहेत. त्याच्यामुळे जाम धमाल येणार आहे. कारण की त्यांनी जेव्हा फोटोज किंवा व्हिडिओज पाठवले होते मला, ते बघूनच मी जाम एक्साइट झालो होतो. त्याच्यामुळे आज धमाल येणार आहे. पण जातात एक छोटीशी वाईट घटना घडली म्हणण्यापेक्षा मला दिसली. ती म्हणजे की समोरून एक गाडी चालली होती आणि एक छोटासा साप त्याला त्या गाडीने उडवलं. आता हा जो पूर्ण परिसर आहे तो अभयारण्य आहे, जंगल परिसर आहे. तर या पूर्ण परिसरामध्ये हे रस्ते ओलांडत असतात प्राणी. आणि फक्त काळजी घ्या चालवताना कुठलीही गाडी किंवा कुठला प्राणी अचानक आडवा येतोय का, किंवा त्याला इजा नाही पोहोचली पाहिजे, ह्याची प्लीज काळजी घ्या. खूप वाईट वाटलं ते बघून मला. अरे ही जत्राच आहे की नाही, कुठं म्हणतोय, ही जत्राच आहे. ही सगळी दुकाने लागले, जिलेबी राव. मजा आली. आमच्या गावची यात्रेची आठवण आली. हे बघा, सह्याद्रीच्या अगदी दुर्गम भागात वसलेल्या घाटघर गावामध्ये एवढा मोठा उत्सव होत असेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. जवळपासच्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी व पर्यटनामुळे या कार्यक्रमाची बातमी मिळाल्याने शहरातून आलेल्या माझ्यासारख्या पर्यटकांची गर्दी ही या कार्यक्रमाची शोभा वाढवत होती. या कार्यक्रमाला किंवा या प्रथेला इथले स्थानिक लोक बोहाडा किंवा आखाडी असं म्हणतात. या प्रथेला आज मिती तब्बल 175 वर्ष झाली. एवढा काळ लोटला तरी इथले लोक ही प्रथा तितक्याच उत्साहात पार पाडतात. सोंग यायला सुरुवात झालेली आहे, पण ती सोंग तयार कशी होत आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ही सर्व तयारी बघून डोक्यात असंख्य प्रश्न घोळत होते. हे सर्वजण एवढ्या हौसेने कसे काय करत असतील? यासाठी पैसे कुठून आणत असतील? आधीच्या काळामध्ये एवढी साधन सामग्री होती का? तर गावकऱ्यांनी सांगितले, आधीच्या काळात हे ड्रेस स्वतःच डिझाईन करून घालायचे. आता प्रत्येक जण आपापल्या खर्चाने हे ड्रेस घेऊन येतात. या कार्यक्रमात ठराविक अंतरावर रामायण महाभारतातील एक एक पात्र एका क्रमाने घेऊन येत होते. त्या पात्रांकडून आपापले डायलॉग सुद्धा बोलले जात होते आणि त्यामधून ती कथा सांगितली जात होती. मित्रांनो, एक्सपेक्टेशन पेक्षा जबरदस्त कार्यक्रम आहे. म्हणजे काय जबरदस्त एनर्जी आहे लोकांच्याकडे आणि प्रत्येक जण आपापला मेकअप करते. एवढ्या उशीर तुम्ही नाश्ता गरम होते की नाही तुम्हाला? हो, गरम होतं ना ह्या कपड्यांमध्ये. हो, फुल गरम होतं.
याचा इतिहास म्हणजे इथल्या घाटन देवीची मिरवणूक ही मंगळवारपासूनच काढली जाते, म्हणून हा लोककलेचा म्हणजेच बोहाड्याचा कार्यक्रम सोमवारीच घेतला जातो. या कार्यक्रमात तब्बल 35 ते 40 वेगवेगळ्या देवी देवतांच्या रूपातील वस्त्रे परिधान करून रामायण आणि महाभारतासारख्या पुराण कथा लोकांच्या समोर नाट्य स्वरूपात सादर केले जातात. त्यासाठी त्यांची तयारी मागच्या 15 दिवसांपासून सुरू होते. इथल्या लोकांचा असा समज आहे की या देवाच्या पूजेने निसर्ग देवाची त्यांच्यावरती कृपादृष्टी राहील व त्यांना चांगल्या पीक पाण्याचा लाभ होईल. कार्यक्रम रात्रभर चालणार आहे. माझे पाय गायला आले म्हणून म्हटले की कुठेतरी आपण बसूयात. आणि आपण आलेलो आहोत एकनाथरावांच्या घरी. आता एकनाथरावांना वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पाठीमागचा आपला सांदन व्हॅलीचा आपण ह्या पूर्ण जंगलामध्ये जेव्हा भटकंती केली होती रात्रीच्या 12 वाजता, नामदेव एकनाथ हे माझ्या सोबत होते. हे दोन्ही नाथ दमलो यार, म्हणजे दिवसभर बाईक राईड केली, पाठ घायला आली. आता खूप उशीर उभा होतो तिथे, शूट करत होतो. आणि आता पुन्हा रात्रीच आपल्याला काजवे बघायला जायचे आणि सकाळी लवकर उठून ढगाची चादर पण बघायची. आई ग जे काही अजून कार्यक्रम बघायचा राहिला आपला. अरे यार झोप आली आता मला भयंकर. मेन सोंग कधी यायची राव. पाठ जाम घायला आली आता माझी. पाय तर ऑलरेडी घायला आलेत, पण बाईक चालवून चालवून जरा पाठ घायला आली म्हणजे टेक अवे. चला संपूयात, कारण की आपल्याला काजवे पण बघायचेत राव. एका दिवसात किती कष्ट ते. तुम्ही आता मेकअप रूम मध्ये आलेलो आहे, त्याचं कारण सांगतो. मी पण होणार आहे कोणतरी. कोण होणार आहे? हे कोणाचा ड्रेस आहे? ऍक्च्युली मला ट्राय करायचं आहे की कसं वाटतं ते घालून. ह्या लोकांना एवढं घालून म्हणजे एवढं उशीर त्यांना तिथे परफॉर्म पण करायचंय, तर ते टोचतं का हे मी त्यांना विचारतोय प्रश्न. किती उशीर झाला मी की हे टोचत असेल, त्यांना ते सगळं घालून कसं अनकम्फर्टेबल वगैरे वाटतंय का हे मला एकदा बघायचं. आता आपण जीवन दादाला वेगळ्या वेशभूषेमध्ये बघत आहात. ओके, असं आहे काय? अरे पाठीमागून टाईट कर झालं पण रेडी. एवढंच हे वॉच. हे वॉच प्लीज लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. मस्त. कसं वाटतंय? टोचतंय पण जाम टोचतंय. आधीच्या काळात ज्या प्रकारे आदिवासी लोक शिकार करून आपला उदरनिर्वाह करायचे, त्याचीच एक गोष्ट या माध्यमातून लोकांसमोर दाखवली जात होती, ज्यामध्ये एक जण हरणाची सोंग घेऊन पुढे पळत होता, तर बाकीचे आदिवासी त्याच्या पाठीमागे भाले घेऊन शिकारीसाठी धावत आहेत हे दाखवले जात होते. शेवटी ताटिका नावाचे एक पात्र आले आणि ते बघून मला कांतारा सिनेमाचीच आठवण झाली. लाकडापासून बनवलेला तो भला मोठा मुखवटा एवढा वेळ नाचत नाचत डोक्यावर मिरवणे म्हणजे एक आव्हानच. आणि आपल्या देशाची हीच खरी संपत्ती आहे. परंपरा आणि संस्कृतीची पाळीमुळे देशाच्या राजधानीपासून ते अशा दुर्गम गावागावात रुजलेली आहेत.
रात्री 2 वाजता बोहाड्याचा कार्यक्रम संपवून आम्ही साम्रत गावाकडे निघालोच होतो तेवढ्यात तिथे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे हे आले होते. मला विशेष वाटलं की एवढ्या रात्री इतक्या दुर्गम भागात तालुक्याच्या आमदारांची हजेरी लागते, यावरूनच या कार्यक्रमाची ख्याती लक्षात येते. त्यांनी मला कुतूहलाने त्यांच्याकडे बोलवलं आणि माझ्या कामाची चौकशी केली आणि त्या गप्पांमधूनच मला समजले की डॉक्टर साहेबांनी सुद्धा या सह्याद्रीमध्ये बरीच भटकंती केली आहे. त्या सर्वांना मनापासून विनंती करतो की या माझ्या अकोले तालुक्यात. अकोले तालुका नगर जिल्ह्यातील एक सुंदर असं ठिकाण आहे की जिथं महाराष्ट्राची पॉंडिचेरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिथं पावसाळा सुंदर अनुभवण्यासारखा आहे, त्याच्यानंतर हिवाळा सुंदर अनुभवण्यासारखा आहे, त्याच्यानंतर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आले तर हा शेवटला मेच्या एंडला काबा महोत्सव अनुभवण्यासारखा आहे. आणि खरं तर ह्या चॅनलच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील जनतेपर्यंत हा तालुका पोहोचला जाणार. इथं आदिवासी संस्कृतीचा बोहडा दरवर्षी सालाबादाप्रमाणे होतो आणि रामायण काळातील जी काही पात्र आहे, मग रामाचं पात्र असेल, रावणाचं पात्र असेल, शकुनखेचं पात्र असेल, ही सगळी पात्र रात्रभर नाचवली जाते. हा बोहड्याचा कार्यक्रम होतो. तसं तिथकडचं आमच्याकडचं कामडावणा नृत्य प्रसिद्ध आहे की जे दिल्लीला कामडा नृत्य गेलं, तिथं इंदिरा गांधींच्या कडनं त्यांना पारितोषिक मिळालं. इथं आल्यानंतर ते कामडा नृत्य तुम्हाला पाहायला भेटेल. कामडावणा नृत्य किंवा महिलांचं बोंडला नृत्य आहे, असे सगळे इथं ही झाली आदिवासी संस्कृती. खरं तर आमचे ठकाबाबा आज नाहीये. तिथे ठकाबाबा हुबेहूब प्राण्यांचे आवाज काढायचे, ते 2 वर्षापूर्वी निसर्गवासी झाले. परंतु इथला जो परिसर आहे इथली लोकप्रेमळ आहे. इथं तुम्ही आल्यानंतर जे म्हणजे टुरिझमचा व्यवसाय करताय तर पोरं खूप छान सर्व्हिस देतात. टेंट आहेत, तुम्हाला गावाकडचं जेवण भेटतं आणि खूप चांगली सर्व्हिस, निवांतपणा भेटतो. काही ठिकाणी रेंज आहे, काही ठिकाणी रेंज नाही आहे. उलट आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रेंज नाही तर तिथं थोडंसं निवांतपणा घेता येतो. आता काय आपण या मोबाईलच्या जगामध्ये आता 8-10 वर्षात आपल्या आयुष्यात मोबाईल आला, पण त्यानं जीवन त्यातला रस काढून टाकला आणि म्हणून आज तुम्ही त्या परिसराची भटकंती करताय. जसं तुम्ही रतनगड, भंडारदरा परिसर, कळसुबाई परिसर फिरला, तसंच आमच्याकडं हरिश्चंद्रगड परिसर, हरिश्चंद्रगडचा कोकण कडा की हा महाराष्ट्रात, देशात तुम्हाला कुठंच तसा कोकण कडा पाहायला भेटणार नाही. असा सुंदर कोकण कडा आहे. तिकडे गेल्या विश्रामगडाला पट्टा किल्ल्याकडे गेले तर तिथं शिवराय 22 दिवस विश्रांतीसाठी होते. म्हणजे शिवरायांचा पदस्पर्श झालेला विश्रामगड आहे. तो पण गड खूप चांगला अनुभवण्यासारखा आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की या माझ्या अकोले तालुक्यात तुमचं स्वागत आहे. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. आता मी पोचलो आहे पुन्हा एकदा साम्रत गावामध्ये. तो कार्यक्रम काय संपायचं नाव घेत नाहीये, पहाटेच संपेल तो कार्यक्रम. त्याच्यामुळे म्हणलं की चला आपल्याला काजवे पण बघायचे होते. आता रात्रीच्या 3 वाजता काजवे आपल्याला पाहायला मिळतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण की एवढा उशीरपर्यंत ते थांबलेले असतील नसतील आता देव जाणे. सुप्रभात मित्र हो, आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. रात्री एवढ्या उशीर आम्ही झोपलो. खरं तर काजवे बघायला आम्ही थोडीफार बाहेर गेलो सुद्धा, पण थंडी असल्या कारणाने, त्यावेळी थंडी होती बऱ्यापैकी आणि काजवे नव्हतेच, ऑलमोस्ट नव्हते. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो. म्हणलं की आता उद्याच काजवे आपल्याला संध्याकाळी बघायला मिळतील. सो झोपलो ते सकाळीच उठलो 10:30 वाजता आणि फ्रेश होऊन आता आपण निघालेलो आहोत पाण्यामध्ये डुबकी मारायला. बघू इथे एक नदी आहे, नदीमध्ये जाऊ किंवा धरणामध्ये. थेट धरणाकडे पोहायला निघालो तो. या इथे उंबरदरा पॉईंट दिसला, म्हणलं की जरा रेंजमध्ये येऊयात. या उंबरदरा पॉईंटच्या इथे ही खिंड आहे बरं का. खाली तुम्हाला ते धरण दिसतंय, पुढे तिकडे शहापूर तालुका. सो या इथे रेंज येते मोबाईलला, म्हणजे कुठलाही तुमचा मोबाईल असेल तर. कारण की या इथून ना थेट असं कोकणातला ॲक्सेस दिसतो, म्हणजे आपल्याला मिळतो. अदरवाईज सगळं जंगल आहे ना आजूबाजूला. सो ह्या एवढ्या एरियामुळे आपल्याला इथे रेंज मिळते. सो जरा घरी संपर्क करून बघूयात.
ह्या अशा कडक उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये डुंबण्याची जी काही मजा आहे ती मी लुटतोय, पण ती मजा लुटता लुटता पहिल्यांदाच माझ्यासोबत एक कांड झालेला आहे छोटासा. हे बघा साल्ट निघालंय, थोडासा माझा तोल गेला आणि माझा खाली हात टेकला आणि दगडावरून खरचटला आणि साल्ट निघालंय. आता तो तिकडे पाणी चेक करतोय. नामदेव, किती पाणी तिकडे? जसं आपण आतमध्ये जाऊ तसं खोलखोल होत जातंय ना. आणि पाणी चांगलं आहे का तिकडे? पाणी चांगले चांगलं आहे ना. चला आता तिकडे जाऊ. या इथे थोडंसं गढूळ, कारण की या इथे माती थोडीशी आहे त्याच्यामुळे गढूळ होत आहे पाणी. हो जीवन भाऊ, झालं की नाही पोहायचं? भूक लागली की नाही? भूक लागली की नाही? आता भूक नाही काय नाही, वेळ झाला ना भरपूर. राव मला कसलं भारी आणि थंड आहे पाणी बरं काय. हो ना. आतमध्ये आलं की नाही की असं एकदम थंड पाण्याची झुळूकच वाटते मला. अचानक थंड पाणी लागतंय. मजा येते. वेळ झाली, वेळ जेवणाची. आता भूक लागली ना. भूक लागली, अजून कडकडून भूक लागली पाहिजे. आणि फायनली मी पाण्यातून बाहेर निघालेलो आहे. नामदेवनी सुटकेचा निश्वास टाकला. म्हणलं आता काय जीवन भाऊ येत नाहीत बाहेर. खरंच यार ते खूप भारी वाटायचं. आतमध्ये ना पाणी अचानकच कुठनं तरी असं थंड झुळूक जशी येते की नाही पाणी हवेची, तशी पाण्याची येत होती असं वाटत मला. त्याच्यामुळे बाहेरच निघू वाटत नव्हतं. जाम मजा आली. खूप दिवसानंतर मी पोहलोय. काय आहे आज जेवणामध्ये? कोबीची आहे ना ही? कोबी, हे वरण. वरण. ओके. आणि पापड, कांदा, लोणचं, पापड. चला मोऱ्यात ताव. जाम भूक लागलाय राव. मित्रांनो, ट्रॅव्हल म्हटलं की प्रॉब्लेम हे आलेच. आमचं जेवण होईपर्यंत तिकडे अलंग मदन कुलंगच्या रांगेमध्ये ढगांनी अक्षरशः काळोख माजवलाय बघा. आता गडगडायला पण लागलेले आहेत. आता पाऊस तर येईलच, बट अजून एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की सकाळपासून आम्ही लाईटची वाट बघतोय. लाईट गेलेली आहे आणि आपले कॅमेरे चार्ज नाही आहेत. आता हे जर चार्ज करायचे असतील तर मला जावं लागेल शेंडी गावामध्ये, आणि शेंडी गाव इथून आहे तब्बल 25 किलोमीटर लांब. आता काय करावं, पाऊस पण येईल, तिकडे पण जावं लागेल. संध्याकाळच्याला आपल्याला शूट पण करायचं आहे. जर पाऊस आला तर काजवे काय आपल्याला बघायला मिळतील असं वाटत नाही मला. काय करायचं, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. कॅमेरा चार्ज करा आम्ही निघालो होतो शेंडी गावाकडे. जाता आता म्हणलं या इथे तोंड गोड करूयात. रान मेवा खाऊयात. या इथे आहे करवंदाच्या जाळ्या. आता त्याला आहेत की नाहीत, खरं तर खूप उशीर झाला का रे? उशीर झाला, भरपूर उशीर झाला ना. असायला पाहिजे. आता कडू लागून आहेत म्हणजे झालं. पाऊस एक दोन पडली की नाही की ते कडू होतात. दिसत आहेत का इकडे कुठे? अरे कुठे गेलं? लांबून तर दिसलं होतं. त्या तिथे आहेत ना ते बघ. तर या इथे करवंद आपल्याला सापडलेली आहेत आणि गोड आहेत बरं. काय ऑलरेडी खाऊन बघितलंय मी. क्या बात. रानमेवा. करवंद खात असताना काट्यांची काळजी घ्यावी, नाहीतर माझ्यासारखे उद्योग तर मी नेहमी करतच असतो, तुम्ही करू नका. शेंडी गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे न्यू समाधान हॉटेल आहे. तिथे आपले कॅमेरे चार्जिंग लावलेले आहेत
आणि तुम्हाला आमच्या समोर असे आंबे दिसत असतील तर आपला इथे एक सबस्क्रायबर आहे, त्याने त्याच्या घरचे आंबे आणून दिलेले आहेत मला. तो बोलले की दादा तू खा. तर तू कुठे गेला काय माहीत नाही, बट नेहमीच आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात असं नाही. म्हणजे आता हा तर बोलला काय माहिती आहे की आता दादा तुम्ही येणार आहे म्हटल्यानंतर काहीतरी घडणारच आहे. ह्याच्या आधीच्या कोणतरी जे पर्यटक होते त्यांना तो सांगत होता की आमचा एक मित्र येणार आहे, तो आला की काहीतरी प्रॉब्लेम चालू होणार आहेत बघा. तर पावसाचा प्रॉब्लेम झाला, लाईटीचा प्रॉब्लेम झाला आणि तिथे सुद्धा बरं का घाटघरमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो, तिथे सुद्धा लाईट नाही. आधी होती, जेव्हा फोन केला तेव्हा लाईट होती, तिथे मी पोचलो तर लाईट गेली. मग तिथे आमचा जास्त टाइमपास झाला. सो या सर्व कडू आठवणींमध्ये एक गोड आठवण साठवून ठेवूयात. पांजरे गावाला आम्ही जस्ट क्रॉस केलेलं आहे आणि पाऊस थोडा येतोय, पण टिपके मोठे असल्या कारणाने आम्हाला गाडी स्पीडने चालवता येत नाहीये. पण या इथे थांबण्याचं कारण म्हणजे पाठीमागचा हा नजारा बघा. आत्ताच सूर्यदेवाने दर्शन पण दिलेलं आहे. इतके उशीर तू या ढगांमध्ये गुडूप झाला होता आणि त्याच तिथे छोट्याशा जागेमधून तू बाहेर येत असताना जे काही रेस दिसत होते ते खूप भारी दिसत होते. म्हणून म्हणले की जरा थांबून हा नजारा तुम्हाला दाखवूयात. सो फायनली आपण आता रेडी आहोत काजवे बघण्यासाठी. ज्या गोष्टीसाठी मी इथे आलोय, काल आलोय खरं तर, काल सोमवार होता, आज मंगळवार आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे मी एकटाच आहे, म्हणजे पर्यटक म्हणून मी एकटा आहे, नामदेव माझ्यासोबत असेल. पण शनिवार रविवार जी काय तुडुंब गर्दी होती, मी बघितलं येताना लोकांच्या अक्षरशः गाड्यांच्या काफिला चालला होता. एवढी गर्दी. आणि त्यात जवळपास 150 लोकांची नेमणूक केली होती वन विभागामार्फत त्यांना कंट्रोल करण्यासाठी. नाहीतर तुम्हाला माहिती आहे पब्लिक काय करतं, काजव्यांना खरं तर धोका असतो. अशा जास्त लोकांनी जवळ नाही जायला पाहिजे, कारण की त्यांचा हा जो काळ आहे तो प्रजनन काळ आहे आणि त्यामुळेच काजवे जास्त प्रमाणामध्ये ह्या टायमिंगमध्ये आलेले असतात बाहेर. सो त्यांना आपण जास्त डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. सो म्हणूनच मी एक असा दिवस निवडला ज्या दिवशी लोकांची गर्दी नसणार आहे. मगाशी मला असं वाटलं की भरपूर पाऊस येईल, तिथे ढगांचा अक्षरशः गडगडाट झाला होता. तुम्ही पाहिलं असेल की विजा चमकत होत्या. म्हणले की जर पाऊस पडला तर काजवे मला दिसतील की नाही. पण अजून एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की आपले चांदू मामा, त्यांचा पण प्रकाश लख आहे बरं का. स्वतः आपण जंगलामध्ये निघालेलो आहोत जिकडे जास्त काजवे आहेत. खरं तर काजवे आजूबाजूला सुद्धा आहेत. घराच्या आसपास आम्ही अंगणात बसून काजवे पाहत होतो. बट जर तुम्हाला काजव्यांचा तो जो काय अद्भुत नजारा आहे तो जर अनुभवायचा असेल तर थोडंसं आतमध्ये जावं लागेल. जिथे सातड्याचं झाड आहे त्या झाडावरती जास्त काजवे असतात असं हा सांगतोय. तर तो नजारा मला बघायचा आहे. पण तत्पूर्वी काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे जर तुम्ही बघायला काजवे येत असाल तर त्या काजव्यांना कधी दगड मारायचा प्रयत्न करू नका. त्यांचा जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर फ्लॅश टाकू नका. आता हा जो फ्लॅश टाकलेला आहे तो मी घराच्या जवळ आहे जाण्यापूर्वी मी तुमच्याशी काही माहिती शेअर करण्यासाठी हा फ्लॅश चालू केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काजव्यांना पकडायला जाऊ नका, कारण की हा जो काळ आहे त्यांचा प्रजननाचा काळ आहे. जसं की मगाशी मी सांगितलं होतं, त्यांना आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे. निसर्गाची हानी आपल्याकडनं होऊ नये ह्याची काळजी आपण सुजाण पर्यटक म्हणून घेतली पाहिजे. तिथे त्या झाडावरती साप असण्याची पण शक्यता आहे, कारण की ते किडे खायला आलेला असतो साप सादरच्या झाडावरती असं म्हणतात. पोकळ पण असतं ते. राईट. त्याच्यामुळे तिकडे जवळ जायचा जास्त प्रयत्न करू नका. तुमच्या जवळ येतील. तुम्ही जर शांत राहाल ना तर तुमच्या अंगावरती पण ते काजवे येतील असं म्हणताय. सो चला अनुभवूयात तो अद्भुत नजारा.
आज मी हे जे काय अनुभवत होतो त्याला माझ्याकडे फक्त एकच शब्द होता, अद्भुत. हे सगळं अद्भुत आहे. आजपर्यंत काजवे खूप वेळा पाहिलेत, परंतु इतक्या संख्येने मी पहिल्यांदाच पाहत होतो. काय तो रिदम, काय ते सिंक्रोनायझेशन. कुठल्याही सिनेमामधला एखादा सीनच पाहतोय असं वाटत होतं. काजवा हा एक दुर्मिळ स्वयंप्रकाशित कीटक आहे, ज्याच्या तब्बल 2000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. इंग्रजीमध्ये यांना ग्लोवर्म किंवा फायरफ्लायज असे म्हणतात. जगभरात सगळ्या देशांमध्ये हे काजवे लुकलुकताना दिसतात. काजवे प्रामुख्याने जिथे मुबलक प्रमाणात पाणी, जंगल आणि त्यातील मोठाले वृक्ष यांवर आढळतात. त्यांच्या लाईफ सायकलमध्ये जेव्हा त्यांचा प्रजननाचा काळ येतो तेव्हा नर काजवा मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी जास्त प्रमाणात लाईट उत्पन्न करतो. त्यानंतर योग्य जोडीदार मिळाल्यावर मादी तिचे अंडी जमिनीच्या खाली घालते आणि अंदाजे 3 ते 4 आठवड्यात त्या अंड्यातून एक अळी बाहेर पडते. त्या अळीला त्या काळात जमिनीमध्ये योग्य खाद्य मिळते. पावसाळ्यात त्यांचे भक्ष्य असते ती गोगलगाय. जेव्हा या अळ्या मोठ्या होतात व त्यांच्या काजव्यात रूपांतर होते तेव्हा त्यांचं खाद्य पाने फुले व त्यामधील परागकण असतात. तर हे काजवे चमकतात तरी कसे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि तो मलाही पडला. माहिती काढल्यावर कळाले की काजव्याच्या पोटामध्ये ल्युसिफेरिन नावाचे एक रसायन असते आणि त्यांच्या पोटाला काही छिद्र असतात, ज्यामुळे बाहेरचा ऑक्सिजन पोटातल्या त्या ल्युसिफेरिन रसायनासोबत मिसळल्यावर त्यातून ऊर्जा उत्सर्जित होते आणि त्यालाच आपण काजव्याचा लुकलुकणं बोलतो. लिटरली शब्द नाही आहेत माझ्याकडे मित्र. हे जे काही मी आत्ता अनुभवलंय, मी जे काही पाहिलंय हे अभूतपूर्व आहे. निसर्गाची ही जी काही किमया आहे, खरंच हात जोडतो मी या निसर्गाला. म्हणजे या निसर्गाला मला अनुभवता आलं हेच माझं भाग्य आहे असं मी समजू शकतो. कारण की आजपर्यंत फक्त काजवे मला असं ऐकण्यात आलं होतं की मी आजपर्यंत व्हिडिओ नाही पाहिलेले की नक्की ते असतात कसे किंवा काजवा फेस्टिवल म्हणून जे काही चाललंय सगळीकडे मला नव्हतं माहीत नक्की काय असतं ते. मी फक्त एका फोटोमध्ये पाहिले की असं वाटतं की एका झाडावरती ते काजवे बसलेले आहेत आणि ते लुकलुकतायत. बट ते एका सिंकमध्ये लुकलुकतायत हे मी आज पहिल्यांदाच अनुभवलं. मी हे जे काय सगळं बघत होतो ना, लिटरली मला असं वाटत होतं की मी दिवाळी अनुभवतोय की काय जंगलातली. कारण की ते जे काही सिंकिंग होतं की नाही, म्हणजे कोण वरतून खाली असं ते जात आहेत किंवा खालून वरती असे ते जात आहेत. जर गोल झाड असेल तर त्या गोल अशी फिरतायत. हे जबरदस्त आहे. तुम्ही ते पाहिलं सुद्धा आहे. खरंच अशा गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. मनुष्य जीवनामध्ये आपण खूप काही गोष्टी अनुभवू शकतो. हेच आपलं नशीब आहे. मनुष्य जन्माचं हेच सार्थक आहे. मी सर्वांना विनंती करेन की ज्या काही मगाशी मी सूचना केलेल्या आहेत त्याही लक्षात घ्या. आम्ही जे काही पाहिलेलं आहे खूप शांततेमध्ये, लिटरली आम्हाला खूप दूरदूरचे आवाज येत होते, पक्ष्यांचे किंवा रातकिड्यांचे किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे. लांबच्या गाडीचा सुद्धा आवाज येत होता आम्हाला. सो कसा वाटला आपला हा व्हिडिओ मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून. असेच वेगवेगळे पारंपरिक आणि नैसर्गिक जे काही उत्सव आहेत, हा एक नैसर्गिक उत्सव सुद्धा होता. इथल्या लोकांचा सुद्धा एक उत्सव होता आणि हा निसर्गाचा उत्सव होता. ज्या दोन्ही मी गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या कशा वाटल्या नक्की सांगा. भेटूयात लवकरच अशाच कुठल्या तरी एका धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.